कॉमेंट्रीच्या माध्यमातून तुम्ही मालवणी भाषेचा प्रसार करताय, की तर तुम्हाला अजून काय इच्छा आहे, की मालवणीसाठी अजून काय करता येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? मालवणीसाठी खूप काय करण्यासारखे आहे. असं मच्छिंद्र कांबळी बाबूजींचे मनपूर्वक आभार असत. बाबूजींनी ही मालवणी भाषा साता समुद्रापार पोहोचवली, कारण त्यापूर्वी मालवणी भाषा बोलाक सुद्धा आम्ही मालवणी लोक सुद्धा लाजावतो. बरं, आज मालवणी भाषा सोशल मीडियावर, क्रिकेटच्या मैदानावर, कबड्डीच्या मैदानावर मालवणी म्हणीमुळे, मालवणी कॉमेंट्रीमुळे एवढी प्रसिद्ध झाली की एवढी फरमाईश होते. एवढे दिग्गज कॉमेंटेटर असताना सुद्धा बऱ्याच वेळा आयोजक मंडळ म्हणतात की बादल तुझी फरमाईश आली, चल परत एकदा तू बस. तर बऱ्याच गोष्टी आहेत मालवणीसाठी करण्यासारख्या. ही मालवणी वेगवेगळ्या नाटकाच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून अजून लांबपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे स्कोप आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा होतात. IPLसाठी सुद्धा माझं ऑडिशन झालं होतं मालवणी मराठी कॉमेंट्रीसाठी. संधी मिळू शकली नाही, पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला मालवणीची चर्चा होणं हे सुद्धा काही कमी नव्हतं. दूरदर्शनवर किंवा TV वर सुद्धा आता IPLचं प्रक्षेपण चालू आहे. या IPLमध्ये सुद्धा भविष्यात बादल चौधरी असला नसला तरी मालवणी कॉमेंट्री ऐकायला यावी ही मात्र मनपूर्वक इच्छा आहे.